मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याचं विधान केलं आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील शेळके यांच्या विधानाला दुजोरा दिला. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरलाय. पण यावेळी शरद पवारांचा गट मात्र शांत आहे. महत्वाचं म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर सगळ्यात आधी शरद पवार गटानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी पुढाकार घेतला होता. पण त्यावेळी मात्र अजित पवार गटाने पुढाकार दाखवला नाही. पण अजित पवारांना जाऊन आता 2 महिने झाल्यानंतर अजित पवार गटानेच विलिनीकरणासाठी पुढाकार घेतल्याचं दिसतंय. पण या 2 महिन्यात असा काय बदल झाला? फक्त विलिनीकरणच नाही तर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात असणारा पक्ष भाजपमध्ये मर्ज करण्यासाठी रणनीती देखील आखली जातीये. नेमकी कोणाच्या डोक्यात काय शिस्त आहे? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे, घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. आणि हीच म्हण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता संघर्षात खरी ठरताना दिसते. अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जे काही घडतंय हे पाहिलं तर हा केवळ सत्ता बदल नाही तर एक मोठा सत्ता संघर्ष आहे असं म्हणता येईल. कारण अजित पवार जिवंत असताना राष्ट्रवादीत एक शिस्त होती. म्हणजेच पक्षाचे प्रमुख जरी शरद पवार असले तरी पक्षाची धुरा मात्र अजितदादांकडेच होती. म्हणूनच जयंत पाटील अजित पवारांच्या श्रद्धांजली सभेत बोलताना म्हणाले होते की अजितदादा हे शरद पवार साहेबांचा हुकमी एक्का होते. याचं कारण म्हणजे अजितदादा असताना पक्षात निर्णय वेगाने होत होते. दादांचे आदेश हे स्पष्ट असायचे कारण पक्षात अजितदादांचा तेवढा दरारा असायचा. त्यामुळे सगळ्यांना दादांची भीती होती. पण अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या 2 महिन्यातच सगळं चित्र बदललं आहे. दादा गेल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. असं वाटत होतं की आता पक्षाची सूत्र सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्या हातात जाणार. पण प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नाहीये. कारण अजितदादांच्या निधनानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू केल्या होत्या. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री बनवण्यापासून ते विधिमंडळ पक्षनेते करण्यापर्यंतचे निर्णय त्यांनी अगदी झपाट्याने घेतले होते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही भेट घडून आणली होती. पण इथूनच पक्षात शंकेची बीजं रुजली. पक्ष खरंच सुनेत्रा पवार चालवत आहेत की काही वेगळं सुरू आहे असं वाटायला लागलंय. या दरम्यान काही आमदार इतके अस्वस्थ झाले की त्यांनी थेट सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी पत्र तयार केलं. दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून तटकरे आणि पटेल यांनी घेतलेल्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. आमदार रोहित पवार यांनी तर थेट आरोप केला की महत्वाचे निर्णय पवार कुटुंबाला न विचारता घेतले जात आहेत. म्हणजेच पक्षात आता एकच नेतृत्व नाही तर अनेक सत्ता केंद्र तयार होत असल्याचं स्पष्ट दिसू लागलं आहे. आता या सगळ्यात सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे विलिनीकरणाची चर्चा. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दोन्ही राष्ट्रवादी गटांनी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावं असं म्हटलं. त्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही दुजोरा दिला. पण आता शरद पवार यांचा गट मात्र शांत आहे. इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर शरद पवार गट विलिनीकरणाबद्दल बोलत होता. स्वतः शरद पवार यांनी अजित पवार मोठी घोषणा करणार होते असं सांगितलं होतं. तर शरद पवार गटाचे नेते आणि अजित पवार यांच्यात बारामतीत झालेल्या बैठकीचा व्हिडिओ देखील समोर आला होता आणि अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. पण अजित पवार गट मात्र त्यावेळी शांत राहिला होता. पण आता परिस्थिती पूर्णपणे उलटली आहे. मग प्रश्न असा आहे की या 2 महिन्यात असं काय बदललं? कारण याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं होतं की आमच्याशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होऊ शकत नाही. पण हा सगळा पक्षांतर्गत मुद्दा असताना भाजपचे मुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीस यांनी अशी भूमिका घेणं आणि त्यावर राष्ट्रवादीकडून ठाम प्रतिक्रिया न येणं यामुळेच आता चर्चा सुरू झाली आहे की पक्षावर भाजपचे तर नियंत्रण नाही ना. एकीकडे हे सगळं सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा डागाळणाऱ्या घटनाही समोर आल्या. भोंदूबाबा अशोक खरत प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री असलेल्या नरहरी झिरवाळ यांचाही तृतीया पंथासोबतचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्याने पक्षाची प्रतिमा आणखी डॅमेज झाली. आणि त्यानंतर पक्षाला बसला मोठा सिंबॉलिक धक्का. रायगडमधील पक्षाच्या एका कार्यक्रमात लागलेल्या बॅनरवर पवार कुटुंबातील एकाचाही फोटो नव्हता. यावरून आमदार रोहित पवार यांनी जोरदार टोळा लगावला. रोहित पवार म्हणाले की इथं भाडेकरू मालक होण्याचा प्रयत्न करत आहेत. यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांनी यावरून दिलगिरी व्यक्त केली.
पण या सगळ्या घडामोडीमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवर अजूनही शांत आहेत. त्यामुळे निर्णय घ्यायला उशीर होतोय की त्यांना निर्णय घेऊ दिला जात नाहीये. एकूणच असं म्हणता येईल की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त 2 गट नाहीत, तर अनेक स्तरावर सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे एकीकडे विलिनीकरणाची चर्चा, तर दुसरीकडे भाजपमध्ये मर्ज होण्याची अफवा आणि मधोमध नेतृत्वासाठी चाललेली अदृश्य लढाई. त्यामुळे राष्ट्रवादी मधला हा सगळा खेळ नक्की कोण खेळतंय, शरद पवार की देवेंद्र फडणवीस, हे येत्या काळातच ठरेल. दरम्यान यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच महत्त्वाचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.